रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कसे आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय संकष्टी चतुर्थी विशेष मोदक. काही वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे खोबरं, काही वरतून बडीशेप वगैरे अशी लावलेली आहे. तर खूप छान असे आपल्याला मोदक तयार आहे. तर बघू शकता किती छान असे आपल्याला मोदक तयार आहे. तर एकच नंबर असे आपल्याला इथे मोदक तयार झालेले आहे. खूप छान आणि खूप मस्त असे मोदक आहेत. खूप कमी वेळात आणि झटपट होणारे मोदक आहे. काहीच वेळ लागत नाही. तुम्ही जरा बनवून बघितले तर तुम्हालाही कळेल का खूप पटकन असे मोदक होतात. जास्त वेळ घेत नाही, काही नाही, खूप फास्ट होतात. पण त्याला सर्व साहित्य आधी तयारी करून घ्यायची. तर मोदक एकच नंबर असे मस्त झालेले आहे. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. ओल्या खोबऱ्यापासून मोदक कसे बनवायचे ते आज आपण झटपट बघणार आहोत. तर चला, खोबरं, मैदा आणि रवा थोडं थोडं घेऊन एकच नंबर असे मोदक होते. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी खोबऱ्याचा पार्ट काढून घेतलेला आहे. खोबरं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ते आपण खोबरं कट करून घेतलेलं आहे. आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे. ओलं खोबरं आहे. आपण खोबरं इथं बारीक करून घेतलेले आहे. कढई ठेवून घेतलेली आहे. गॅस चालू करून घेऊया. 1 चमचा गावरान तूप घालून घेऊया कढईमध्ये. इथं आपण थोडेसे काजू बदाम घेतलेले तेलामध्ये घालून घेऊया. 1 छोटा कप मैदा घेतलेला आहे. 1 छोटा कप रवा घेतलेला आहे. ते सुद्धा आपल्याला इथे तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त काजू बदाम जाळायचे नाही, लगेचच आपण रवा घालून घेऊया. रवा थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे, जास्त नाही, थोडाफार हलवायचा. लगेच आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे. इथे आपण मैदा घेतलेला आहे. मैदासुद्धा लगेच घालून घेऊया. इथे मी तुपाची मलाई घेतलेली आहे. मलाई जी तूप आपण बनवतो ती मलाई घेतलेली आहे. पण ही अजिबातसुद्धा आंबट नाही, एकदम पेड्यासारखी लागते. एवढी छान अशी माझी मलाई असते, म्हणजे बेरी असते. तुम्ही मलाई बेरीची म्हणाल ते जे तूप काढल्यानंतर त्याला असं तूप असतं. तुपाची बेरी मी इथे घेतलेली, ती फ्रीजमध्ये ठेवली होती म्हणून कडक झालेली आहे. तर मी इथे ही अर्धी वाटी बेरी आहे ती मी घालून घेणार आहे. मलाई आपल्याला बारीक करून कढईमध्ये घालून घ्यायची आहे. गॅस कमी करून चमच्याच्या साहाय्याने अशी करून घ्यायची बारीक, म्हणजे मग पटकन ती वितळल्या जाईल, नाही तर खूप वेळ लागेल विरघळायला. इथे आपण सर्व मलाई घालून घेतलेली आहे. छान मिक्स करून घेऊया. आणि मलाईचं आता पूर्ण तूप होऊपर्यंत आपल्याला मंद गॅस ठेवायचा आहे, म्हणजे आपला रवा पण भाजेल, मैदा पण भाजेल आणि तूप पण छान वितळून जाईल. ह्याच्यामध्ये रवा मैदा छान मिक्स झालेला आहे, त्याच्यामध्ये तूपसुद्धा छान मिक्स झालेलं आहे मलाईचं. तर बघू शकता आता इथे आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे. मंद आचेवरच आपल्याला हे बनवायचं आहे, जास्त गॅस फुल करायचा नाही, काही नाही, म्हणजे सर्व छान भाजलं जातं. आता इथे आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे. मी इथं पूर्ण एक नारळ घेतलेला होता. नारळ मी एक किसून घेतलेला आहे. वरचं पार्ट काढून घ्यायचा, त्याच्यानंतर आपल्याला पांढरा पार्ट घ्यायचा आहे. छान असं मस्त मिक्स करून घेऊया. पांढरं घेतलं काय आणि काळं खोबरं घेतलं काय तसं काही नाही, नाही जरी साळलं तरीही चालतं. पण जसं वेळ असेल तसं तुम्ही बनवलं तर खूपच छान. जर वेळ असेल तर साळून घ्यायचं, नाही तर नाही. इथे आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. गोडाचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार घ्या. मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. आपल्याला 1 वाटी इथे साखर घालून घ्यायची आहे. आमच्याकडं गोड भरपूर चालतं. इथे मी जायफळचा तुकडा घेतलेला आहे आणि वेलची घ्यायची आहे. आपल्याला मिक्स करून घेऊया. 1 छोटा चमचा वेलची आपण फोडून घेतलेली आहे. जायफळ वेलची एकत्रच आहे. छान मिक्स करून घेऊया. तर एक बघा किती छान असं मस्त मऊसूत आपल्याला बॅटर तयार झालेलं आहे मोदकचं. याच्यामध्ये आपण काही घालणार नाही आहोत, तसेच मोदक बनवणार आहोत. तुम्हाला जर याच्यामध्ये काही घालायचं असलं तर तुम्ही घालून घेऊ शकता. आज आपण संकष्टी चतुर्थी विशेष आज बनवतोय मोदक. तुम्ही ह्या चतुर्थीला नाही, पुढच्या चतुर्थीला जरी बनवले अशा पद्धतीने, किंवा गणपतीमध्ये बनवले तरीही चालेल. इथे आपल्याला थोडासा कलर घालून घ्यायचा. 1 चिमूट कलर घालून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. कलर छान मिक्स झालेला आहे. आता आपल्याला बॅटर थंड करून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करूया आणि बॅटर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला बॅटर छान असं मस्त थंड झालेलं आहे. मी मोदकचा साचा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, थोडीशी बडीशेप पण घेतलेली आहे. तर इथं आपल्याला याच्यावरती प्लेटीमध्ये मोदक घालून घ्यायचे आहे. तर इथे मी थोडंसं खोबरं घालून घेते खाली. अशा पद्धतीने खोबरं घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला साच्यामध्ये
थोडीशी बडीशेप घालून घ्यायची आहे तोंडाला वरती 2 ते 3-4 दाणे अशा पद्धतीने थोडेसे घालून घ्यायचे आहे. साच्यामध्ये आपल्याला सांजोरा घालून घ्यायचा आहे, म्हणजे मोदक आपल्याला घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे छान असं. इथं आपल्याला पुन्हा थोडीशी बडीशेप घालून घ्यायची आहे कलरमधले, म्हणजे दिसायला पण छान आणि खायलासुद्धा छान लागेल अशा पद्धतीने. आणि पुन्हा वरतून सांजोरा घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथे आपण मोदक काढून घेऊया. तर बघू शकता किती छान असं आपल्याला मोदक तयार आहे. आता इथे मी बाकीचा खोबऱ्यामध्ये बुडवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला खोबऱ्यात बुडवून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान असं आपल्याला मोदक तयार आहे. तर इथं आपल्याला एक मोदक तयार आहे. तर मोदक बघा किती छान असं मस्त दिसतोय. इथे साच्यामध्ये थोडीशी बडीशेप अशा पद्धतीने घालून घ्यायची आहे. थोडीशी एक ह्या साईडनी थोडी इकडनं अशा पद्धतीने साच्यामध्ये सांजोरा घालून घेऊया. अशा पद्धतीने घालून घेतलेला आहे. छान बंद करून घ्यायचं आहे. थोडंसं सांजोरा काढून घ्यायचं आहे. छान दाबून घेऊया. थोडीशी मध्ये थोडीशी बडीशेप घालूया. वरतून आपल्याला पुन्हा सांजोरा घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने काढून घेऊया. बघू शकता किती छान असं आपल्याला इथे मोदक तयार आहे. काही मोदक आपल्याला विदाऊट खोबऱ्याचे बनवायचे आहे. तर अशा पद्धतीने तर सगळे मोदक आता आपण असेच काही बनवून घेऊया, खोबऱ्याचे काही विदाऊट. तर इथं आपले सर्व मोदक तयार आहे. तर बघू शकता काही यांना खोबरं लावलेलं आहे आणि काही यांना नाही लावलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपले संकष्टी चतुर्थी विशेष मोदक तयार आहेत. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने मोदक नक्की करून बघा. तर धन्यवाद.